हॅलो अँड गुड आफ्टरनून माय डिअर स्टुडंट. बरेच दिवस झाले लॉकडाऊन काय संपायचं नाव घेत नाही आहे. त्यामुळं मला सूरज सरला व संतोष सरला व आपल्या पुऱ्या स्टाफला असं समजलं की सध्या आपला जे सिलेबस आहे ना तो या कारणामुळे मागं राहत आहे बेटा. मागं म्हणजे काय, बराच मागं राहत आहे. तर आम्हाला असं वाटलं की तुमचं म्हणजे विद्यार्थ्याचं जास्त नुकसान व्हावं नाही, त्यासाठी तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाइड करावे. ओके, तर म्हणजे तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही आहे की नाही घरीच राहा व चांगले व सुरक्षित राहा. स्वच्छ हात धुवा, स्वतःची आणि स्वतःच्या आईवडिलाची सुद्धा काळजी घ्या. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण आपल्या क्लास 10 सायन्सचा जो टॉपिक चालू करणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ अन एलिमेंट. ओके, आपल्या धड्याचं नाव काय आहे मुलांनो? आपल्या धड्याचं नाव आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ अन एलिमेंट. म्हणजे आपल्याला या धड्यात पिरियडिक टेबल बद्दल व एलिमेंट बद्दल पूर्ण डिटेल माहिती पाहायची आहे. ओके, चला तर मग धड्याला सुरुवात करूया. ओके, हा केमिस्ट्रीचा धडा आहे बेटा. ओके, हळूहळू फिजिक्सचे बायोलॉजीचे सर्व धडे येतील, तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्ही फक्त घरी व्यवस्थित व सुरक्षित राहून अभ्यास करा. ओके, जे आम्ही इन्स्ट्रक्शन तुम्हाला देणार, जे सर लोक शिक्षक लोक तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन देणार फक्त तुम्ही तेवढे फॉलो करा. ओके, सिलेबसची काळजी करू नका, तुमचं नुकसान होणार नाही. ओके, चला तर मग आपण आपल्या धड्याला सुरुवात करू. तर बेटा आपल्याला माहित आहे पिरियडिक टेबलमध्ये काय म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, हे दोन शब्द आपण नेहमी ऐकलेले आहेत, आहे की नाही? ओके, तर आज आपण आहे की नाही एलिमेंट म्हणजे काय पहिले हे शिकणार. ओके, एलिमेंट्स म्हणजे काय. पहा बेटा, एलिमेंट्स या शब्दाचा मराठीतून अर्थ होत असतो घटक. काय एलिमेंट्स या शब्दाचा? ओके, आहे की नाही? एलिमेंट्स म्हणजे काय लक्षात घ्या. एलिमेंट्स म्हणजे द सबस्टन्स विच कॅन नायदर बी बिल्ड नॉर बी डिकम्पोज इनटू सिम्पलर सबस्टन्स. काय म्हणलं बेटा? ओके, द सबस्टन्स विच कॅन नायदर बी डिकम्पोज नॉर बी बिल्ड इनटू एनी सिम्पलर सबस्टन्स. किंवा याच्यापेक्षा जर आणखी सोपी डेफिनेशन जर तुम्हाला पाहिजे असेल एलिमेंटची तर ती कोणती आहे बेटा? द सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ ओनली सिंगल काइंड ऑफ ॲटम. काय म्हणलं? द सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ ओनली सिंगल काइंड ऑफ ॲटम्स. आहे की नाही? द सबस्टन्स विच इज the substance which is made up of only single kind of atom, okay, is called as ओके बेटा. काय होते बेटा या डेफिनेशनचा अर्थ सविस्तर आपण शिकूया. मला एक गोष्ट सांगा, जर समजा मी हे एक रॉड घेतला, आहे की नाही, हे काय घेतला? आयर्न रॉड. म्हणजे मी लोखंडाचा रॉड घेतला. काय? आयर्न रॉड. आयर्न. ओके, आणि हा जो रॉड घेतला ना बेटा मी, हा कॉपर रॉड घेतला. काय घेतला? हा जो रॉड घेतला कॉपर रॉड घेतला. मला सांगा बेटा, हा जो आयर्न रॉड आहे, या आयर्न रॉड हा आयर्न एलिमेंटचा रॉड आहे. हा कशाचा आहे? आयर्न एलिमेंटचा रॉड आहे. मग मला सांगा, हा आयर्न एलिमेंटचा रॉड कशाने बनलेला आहे? बारीक बारीक आयर्न ॲटम पासून बनलेला आहे की नाही? बारीक 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 बारीक, आहे की नाही? असं बारीक बारीक असंख्य बारीक बारीक आयर्न ॲटमनं मिळून हा रॉड बनलेला आहे की नाही? आहे की नाही? म्हणजे तेच आपल्याला म्हणायचं आहे की हा बारीक बारीक ॲटमनं मिळून हा आयर्न एलिमेंटचा एक रॉड बनला. तसंच कॉपर रॉड सुद्धा बारीक बारीक कॉपर ॲटम्स, आहे की नाही, खूप टायनी, एकदम बारीक बारीक. ओके, बारीक बारीक कॉपर ॲटमनं बनला ना, आहे की नाही? मग हे बारीक बारीक काय होतं? हे ॲटम्स होतं, ॲटम्स ऑफ कॉपर. Cu म्हणजे कॉपर. आणि हे बारीक काय होतं? ॲटम्स ऑफ आयर्न.
मग मला सांगा, हा कॉपर एलिमेंट आहे, हा आयर्न एलिमेंट आहे. ओके, कशाने बनला? ओनली सिंगल काइंड ऑफ ॲटम. म्हणजे आयर्न रॉड किंवा आयर्न एलिमेंट हा आयर्न ॲटमनंच बनलेला आहे आणि कॉपर रॉड किंवा कॉपर एलिमेंट हा कॉपरच्या बारीक बारीक ॲटमनंच बनलेला आहे. मग ती इतका रॉड राहू शकतो, खूप मोठाही रॉड राहू शकतो. म्हणजे म्हणायचं तात्पर्य काय, जो तो एलिमेंट त्याच्याच बारीक बारीक ॲटमने बनलेला आहे. मला सांगा, या आयर्न एलिमेंटमध्ये कॉपर नावाचा ॲटम सापडू शकतो का? नाही सापडू शकत. म्हणजे म्हणायचं तात्पर्य काय, प्रत्येक एलिमेंट हे त्याच्याच ॲटमनी बनलेला आहे. ओके, एलिमेंट म्हणजे काय? असा सबस्टन्स जे की स्वतःच्या ॲटमनी बनलेला आहे. द सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ सिंगल काइंड ऑफ ॲटम्स, आहे की नाही, इज कॉल्ड ॲज एलिमेंट्स. मग आता तुम्हाला एलिमेंटची डेफिनेशन समजली, आहे की नाही. हा जो कॉपर एलिमेंट असेल तर हे कॉपर ॲटमनीच बनलेला आहे. ओके, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की एलिमेंटचा सगळ्यात लहान पार्ट कोणता? त्या एलिमेंटचा ॲटम. कॉपर एलिमेंटचा सगळ्यात बारीक कण कोणता? कॉपर ॲटम. ओके, म्हणजे असे असंख्य कॉपर ॲटम एकत्र येऊन कॉपर एलिमेंट बनला. समजलं ना? म्हणून द सबस्टन्स विच इज मेड अप ऑफ ओनली सिंगल काइंड ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज एलिमेंट, आहे की नाही. किंवा या कॉपर एलिमेंटला आपण किती जरी बारीक तुकडे केले, किती जरी डिकम्पोज केलं तरी ते कॉपरच राहणार आहे ना. त्याचा बारीक ॲटम सुद्धा कॉपरच राहणार नाही ना. त्याला किती बारीक तुकडे केले तरी तो आयर्नमध्ये बदलणार नाही. म्हणजे द सबस्टन्स विच कॅन नॉर बी बिल्ट नायदर बी डिकम्पोज इनटू एनी अदर सिंपल सबस्टन्स. ओके, इज कॉल्ड ॲज एलिमेंट बेटा. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा बेटा, हे झाला कोणत्याही गोष्टीचा पहिला पॉईंट काय असते? डेफिनेशन. ओके, कोणत्याही गोष्टीचा पहिला पॉईंट काय असते? डेफिनेशन. ओके, चला, तर हे झाला बेटा पहिला पॉईंट, डेफिनेशन. आता आपल्याला माहित आहे नैसर्गिकरित्या, नॅचरली ऑल द एलिमेंट्स आर फाउंड इन अर्थ क्रस्ट, आहे की नाही. नॅचरली ऑल द एलिमेंट आर फाउंड इन अर्थ क्रस्ट अँड इन ॲटमॉस्फिअर, आहे की नाही. सर्वच एलिमेंट पृथ्वीच्या भूगर्भात सापडतात का? नाही. तुम्ही म्हणसाल सर ऑक्सिजन एलिमेंट तो गॅस आहे, तो वातावरणात सापडतो. मग जर समजा ऑक्सिजन जमिनीत सापडत असेल तर ते ऑक्साईड्सच्या फॉर्मॅटमध्ये सापडतो. कशाच्या बेटा? मेटलच्या, ऑक्साईडच्या, जे की तुम्हाला मेटलर्जी या धड्यात शिकायचं आहे. पण पहिले लक्षात घ्या एलिमेंट म्हणजे काय. एलिमेंट म्हणजे ही डेफिनेशन काय सांगते, असा सबस्टन्स जे की फक्त सिंगल काइंड ऑफ ॲटमनं बनलेला आहे, फक्त एकाच प्रकारच्या ॲटमनं बनलेला आहे, त्याला एलिमेंट्स असं म्हणतात. ओके, मग नैसर्गिकरित्या सर्व एलिमेंट्स कुठं सापडतात? अर्थ क्रस्टमध्ये. ओके, आणि आपण आपल्या डेली लाईफमध्ये काय पाहत असतो केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये? पिरियॉडिक टेबल. म्हणजे जे 118 एलिमेंट आहेत ते सगळे कुठं अरेंज आहेत, ते कुठं व्यवस्थितरित्या मांडलेले आहेत? पिरियॉडिक टेबलमध्ये. ऑल द एलिमेंट्स आर अरेंज इन पिरियॉडिक टेबल्स. काय म्हणलं मी? ऑल द ऑल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन पिरियॉडिक टेबल्स. ओके बेटा, या एलिमेंटचे तिसरा पॉईंट सांगत आहो मी. एलिमेंट्स हे 3 टाईपमध्ये डिवाइड झालेले आहेत. एलिमेंट्स आर डिवाइडेड इनटू 3 टाइप्स. एक आहे बेटा मेटल्स, दूसरा आहे बेटा नॉन मेटल्स, आणि तिसरा आहे बेटा मेटालॉइड्स. ओके बेटा, हे सर्व मी तुम्हाला PDF मध्ये दिलेलं आहे. ते क्लासिफिकेशन ऑफ पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा जो आपला धडा आहे ना, याचं PDF मी तुम्हाला ऑलरेडीच व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेलं आहे बेटा, जे की सूरज सरनं अपलोड केलेलं आहे. ओके, मी सूरज सरला सांगितलं होतं ते अपलोड करायला. चला पहा, आता आहे बघा, हे जे आहे ना मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स, पुरे जे एलिमेंट आहेत ना पिरियॉडिक टेबलमध्ये, हे या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड झाले. काही एलिमेंट्स हे मेटल्स आहेत, काही एलिमेंट्स हे नॉन मेटल्स आहेत, काही एलिमेंट्स हे मेटॉलॉइड्स आहेत. ओके, चला, तर हा सेकंड पॉईंट काय सांगते बेटा? सेकंड पॉईंट सांगते ऑल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन पिरियॉडिक टेबल्स. पहा, लक्षात घ्या बेटा, या धड्यात आपल्याला पिरियॉडिक टेबलमध्ये डिटेल स्टडी करायचा. या धड्यात आपल्याला पिरियॉडिक टेबलबद्दल डिटेल स्टडी करायची आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या धड्याचं नाव आहे
पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ ॲन एलिमेंट, म्हणजे पिरियडिक टेबल कसा तयार झाला. आज आपण आपल्यापाशी जो 118 एलिमेंटचा पिरियडिक टेबल बघत असतो ना, तो कसं काय तयार झाला बेटा. तो उगेच्या उगेच तयार नाही झाला, त्याला सायंटिस्ट लोकांना खूप मेहनत घेऊन तयार केलेला आहे. ओके, त्यांना सायंटिस्ट लोकांना खूप मेहनत घेऊन तयार केलेला आहे. तर तो पिरियडिक टेबल काय आहे, त्याची डेफिनेशन काय, कशाला म्हणतात पिरियडिक टेबल. ओके, पिरियडिक टेबल डेव्हलप कसा झाला, कोणकोणत्या सायंटिस्ट लोकांनी मिळून पिरियडिक टेबल बनवला, हे आपल्याला या धड्यात डिटेल स्टडी करायची आहे. आणि हो, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मुलांनो, तुम्ही आहे की नाही हे लेक्चर ज्यावेळेस तुम्ही पाहत असाल ना, त्यावेळेस आपली कॉपी व पेन घेऊन बसा, जेणेकरून मी आहे की नाही काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला सांगत असेल ते नोट करता येतील, आहे की नाही. आणि राहिला प्रश्न नोट्सचा, ते तर अपलोड केलेला आहे. ओके, मग तुम्ही धडा व्यवस्थित समजून स्टडी करून एक्झरसाइज लिहायचा प्रयत्न करायचा. आणि हो, धडा झाल्यावर ज्यावेळेस आपली शाळा चालू होईल ना बेटा, त्यावेळेस या धड्यावर निश्चित टेस्ट होणार म्हणजे होणार. या गोष्टीची सर्व विद्यार्थ्यांनी दखल घ्यायची आहे. चला 2 मिनिटं थांबा, 1 मिनिट. चला, तर आता आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज मीन बाय पिरियडिक टेबल, आहे की नाही. पिरियडिक टेबल म्हणजे काय. पहा बेटा, पिरियडिक टेबल म्हणजे पहा, पिरियडिक टेबल हे काय आहे बेटा, एलिमेंटचा टेबल आहे. पिरियडिक टेबल काय आहे बेटा, एलिमेंटचा टेबल, म्हणजे ज्या टेबलमध्ये एलिमेंट व्यवस्थित मांडलेले आहे, अरेंज केलेले आहे. मग पिरियडिक टेबलची डेफिनेशन कशी सांगता येईल. ओके, पिरियडिक टेबलमध्ये काय असते, एलिमेंटची अरेंजमेंट असते, एलिमेंटची मांडणी असते. काय असते, व्यवस्थितरित्या एलिमेंटला अरेंज केलेला आहे, व्यवस्थितरित्या एलिमेंटला मांडलेला आहे. म्हणून पिरियडिक टेबलची डेफिनेशन कशी बनवता येईल पहा, लक्षात घ्या. कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या बेटा. ओके, पहा काय म्हणते पिरियडिक टेबलची डेफिनेशन, द अरेंजमेंट ऑफ नॉन एलिमेंट. काय, द अरेंजमेंट ऑफ नॉन एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. काय म्हणलं बेटा, द अरेंजमेंट ऑफ नॉन एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज इन अ टॅब्युलर फॉर्मॅट. ओके, द अरेंजमेंट ऑफ नॉन एलिमेंट, द arrangement of known elements according to their properties in a tabular format, in a tabular format is known as periodic table. ओके, इज नोन ॲज पिरियडिक टेबल. अरेंजमेंट म्हणजे काय बेटा, व्यवस्था. अरेंजमेंट म्हणजे काय, व्यवस्था. ओके, पहा लक्षात घ्या. किंवा अरेंजमेंटला आपण मांडणी सुद्धा म्हणू शकतो. आपल्या सोयीनुसार अरेंजमेंटला आपण मांडणी सुद्धा म्हणू शकतो. मग लक्षात घ्या बेटा, पिरियडिक टेबल म्हणजे काय, पिरियडिक टेबल म्हणजे एलिमेंटची अशी मांडणी. ओके, काय, एलिमेंटची अशी मांडणी जे की त्याच्या प्रॉपर्टीच्या आधारावर केलेली आहे. ओके, पिरियडिक टेबल म्हणजे काय, पिरियडिक टेबल म्हणजे असा टेबल की ज्या टेबल मी काय म्हणलं बेटा मी, पिरियडिक टेबल म्हणजे असा टेबल की ज्या टेबलमध्ये एलिमेंटची मांडणी त्याच्या प्रॉपर्टीनुसार केलेली आहे. ओके, इज कॉल्ड ॲज पिरियडिक टेबल. आणि आपल्या पिरियडिक टेबलमध्ये किती एलिमेंट आहेत, 118 एलिमेंट्स. ओके बेटा, 118 एलिमेंट्स. ओके, तर बेटा आज जो आपण पिरियडिक टेबल पाहतो ना, त्या पिरियडिक टेबलचं नाव काय आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल. काय,
मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, आज आपले जे 118 एलिमेंट आहेत ते कोण्या पिरियडिक टेबलमध्ये मांडलेले आहेत बेटा? मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, पहा लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, आपला जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो काही सायंटिस्ट लोकांना घेतला एलिमेंट मांडलं झालं का? जवळपास 100 ते 150 वर्षाचा कालावधी लागला. काय म्हणलं मी? जवळपास 100 ते 150 वर्षाचा कालावधी लागला. आज जो आपण मॉडर्न पिरियडिक टेबल पाहतो ना, ज्याच्यात 118 एलिमेंट आहे, तो पिरियडिक टेबल निर्माण होण्यासाठी सायंटिस्ट लोकांनी जी मेहनत घेतली ना, तर त्या मेहनतीला जवळपास 100 ते 150 वर्षाच्या जवळपास कालावधी लागला बेटा. उगीच्या उगीच झाला नाही. मग आपल्याला या धड्यात हेच पाहायचं आहे की तो पिरियडिक टेबल कसा निर्माण झाला व कोणकोणत्या सायंटिस्टनं, काय म्हणलं मी, कोणकोणत्या महत्त्वाच्या सायंटिस्टनं तो पिरियडिक टेबल डेव्हलप करण्यात भाग घेतला होता. त्या सायंटिस्टबद्दल आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे आहे आणि त्या सायंटिस्टनं पिरियडिक टेबल कसा अरेंज करायचा प्रयत्न केला त्याची सुद्धा माहिती पाहायची आहे. ओके, तर आता आपण काय पाहणार आहोत? असे कोणते सायंटिस्ट आहेत? द सायंटिस्ट हू इन्व्हॉल्व इन द डेव्हलपमेंट ऑफ पिरियडिक टेबल. काय म्हणलं बेटा मी? द सायंटिस्ट हू इन्व्हॉल्व्स इन द डेव्हलपमेंट ऑफ पिरियडिक टेबल. सायंटिस्ट हू इन्व्हॉल्व्स इन द डेव्हलपमेंट ऑफ पिरियडिक टेबल. ओके, तर आपल्याला पहिला सायंटिस्ट पाहायचा आहे बेटा डोबे रायनर्स. काय? डोबे रायनर्स. काय स्पेलिंग आहे त्याचं? डोबे रायनर्स. स्पेलिंग मध्ये थोडीफार गडबड झाली तर ऍडजस्ट करून घ्या. समजायला नाही, डोबे रायनर म्हणजे डोबे रायनर. ER थोडंफार इकडे तिकडे होईल, त्याची काळजी करू नका. चला, त्यानंतर काय बेटा? न्यूलँड्स. न्यूलँड हा दुसरा सायंटिस्ट आहे. ओके, तिसरा कोणता आहे बेटा? मेंडेलियस. आणि बेटा चौथा आहे मोस्ले. काय? मोस्ले. ओके, फक्त हे 4 नाही, आणखीन बरेचसे सायंटिस्ट आहे. ओके, पण हे 4 महत्वाचे सायंटिस्ट आहेत की ज्यानं पिरियडिक टेबल निर्माण करण्यात मुख्य भूमिका घेतली होती. तर ही झाली बेटा सायंटिस्ट बद्दल माहिती. आता कोणकोणत्या सायंटिस्टनं पिरियडिक टेबलमध्ये कसा कसा भाग घेतला, काय काय डेव्हलपमेंट केली त्या, हे आपण एकेकाने व्यवस्थित पाहणार आहोत, पण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बेटा सर्व मुलांनी हे लेक्चर्स व्यवस्थित पहा, व्यवस्थित नोट्सचं वाचन करा, ऐक ना, आणि व्यवस्थित एक्झरसाइज लिहिण्याचा प्रयत्न करा आणि गोष्टी ग्रास्प करायचा प्रयत्न करा. आणि हो, तुम्हाला जे आहे की नाही, सर लोक इन्स्ट्रक्शन देतील, आपले टीचर्स असोसिएशन लोक मुलांनो, ऐक नाही, सूरज सर काय सांगतील, नंदनवार सर, संतोष सर, मी काय सांगल, ऐक नाही, सर्व सरांच्या इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करा आणि त्या हिशोबाने व्यवस्थित वागा. आणि शक्यतोवर तुम्ही तुमची व तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या, ऐक नाही, स्वच्छ राहा, तुमच्या अवतीभोवतीचा परिसर सुद्धा स्वच्छ राहू द्या, ऐक नाही. थँक्यू.